अशोक खरात प्रकरणाने जर आपल्याला काय शिकवलंय तर आपल्याला जागं व्हायला शिकवलंय. एक अशोक खरात व्हायरल झाला, एक. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, असल्या अशोक खरातच्या अवलादी गावागावात आहे. एवढंच आहे, अशोक खरातकडं मंत्री उद्योगपती जात होते, गावातल्या भोंदू अशोक खरातकडं गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच आणि तो छोटे मोठे उद्योगपती जातात मंत्रून घ्यायला, चमत्कार करून घ्यायला, आमच्या आयुष्यात काहीतरी करा, जागे व्हा. गावागावात हे अशोक खरात आहे. तो व्हायरल झाला म्हणून प्रकाशात आला, पण गावागावात शोषण चालू आहे. मी सांगतो तुम्हाला, असले जादू टोणे करणारे, चमत्कार करणारे बोंधू अशोक खरात जे गावागावात वसले ना, पुरुष असेल तर तो बायांचं शोषण करणारे आणि बाई असेल तर ती पुरुषांचं शोषण करणारे. म्हणून वेळीच जागे व्हा, पोलीस प्रशासनाला कळवा, त्यांच्या विरोधात आंदोलन करा आणि हे जादू टोणा चमत्कार करणारे हद्दपार झाले पाहिजे हिंदुस्थानातून.